अबूबकार खान यांचं क्रॉफर्ड मार्केटमधल्या अशोका शॉपिंग सेंटरमध्ये दुकान आहे। याच सेंटरच्या कमिटीचे ते पदाधिकारी होते। या शॉपिंग सेंटरशी कोणताही संबंध नसताना गँगस्टर तारिक परवीनचा इथे वावर असतो। परवीन आणि त्याच्या साथीदारांच्या गाड्या शॉपिंग सेंटरच्या आवारात बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या असतात। याला आक्षेप घेतल्यानंतर अबूबकार आणि त्यांच्या भावाला बेदम मारहाण करण्यात आली। एवढा मारला की सर्व फोडून टाकलं आणि मी बेशुद्ध म्हणजे झालं असं। साहेब माझ्यावर माझ्या ऑफिसमध्ये घुसून माना आणि माझ्या भावाला मारहाण केलेलं आहे। ते ट्रेस पासर्स आहेत, ते गुंड लोक आहेत, ते क्रिमिनल लोक आहेत, ते PI ऐकायलाच तयार नाही। तारिक परवीन हा दाऊद गँगचा गँगस्टर आहे आणि त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत। सारा शॉपिंगची जागा बळकवल्याचाही त्याच्यावर आरोप होता। मोक्का कायद्याअंतर्गत त्याला 5 वर्ष शिक्षाही झाली। अशोका शॉपिंग सेंटर हे पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आहे। अबूबकार यांनी या प्रकरणाची संजय देवतळे यांच्याकडे तक्रार केली होती। यामुळे गँगस्टर तारिक परवीन याच्यावर त्वरित कडक कारवाई करण्यासाठी देवतळे यांनी तक्रार करून कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण केलाय। पोलीस मात्र या प्रकरणात योग्य कारवाई केल्याचा दावा करतायत। तारिक परवीन याच्यावर अधिक कारवाई करणार असल्याचं परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर रवींद्र शिसवे यांनी सांगितलं। यापूर्वी त्यांच्यावर मकोका या सदराखाली गुन्हे दाखल होते, त्यावर व हाजी अमीन या त्याच्या साथीदारावर 110 नुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। पोलीस तारिक परवीन आणि त्याच्या साथीदारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत। त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आहे। त्यामुळे हा गँगस्टर जास्त सक्रिय होत असल्याचं अबूबकार यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेंडेकरसह सुधाकर काश्यप, IBN लोकमत, मुंबई।